माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला, त्यांच्या विमानाच्या अपघाताला आता जवळपास महिना पूर्ण होऊन गेलाय। या महिनाभरात एक रिपोर्ट समोर आलाय, एआयबीचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टवरना आता पुन्हा एकदा नवीन दावे व्हायला सुरुवात झालीय। रोहित पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या रिपोर्ट मधल्या अनेक त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलं। हे करत असताना त्यांनी काही गंभीर आरोपही केलेत अजित पवार यांना विमान सेवा पुरवणाऱ्या विमान कंपनीवर। याच विमान कंपनीनं महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विमानसेवा दिली होती आणि ही विमानसेवा देत असताना त्यांनी आकाशातल्या नियमांचं उल्लंघन केलं आणि दुसरे देश या विमानाला पाडून टाकण्याच्या सूचना देत होते असा दावा, गंभीर दावा रोहित पवार यांनी केलाय। या संदर्भात सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये। एकीकडे हे आरोप करत असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताची जी संभाव्य कारणं सांगितली जातात त्याच्यामध्येही अनेक त्रुटी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय आणि या एकूण अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले। दुसरीकडे ज्या विमान कंपनीनं अजित पवार यांना विमान सेवा दिली होती त्या कंपनीबाबतचे आपले दावे रोहित पवार यांनी आजही कायम ठेवलेत।